या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण कार्लेनियसची द्विनाम पद्धती, त्यानंतर वर्गीकरणाची पदानुक्रमिका म्हणजेच क्लासिफिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा, त्याचबरोबर कुत्रा, गाय, जास्वंद, ज्वारी यांचे वैज्ञानिक नाव, त्याचबरोबर डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असे 3 इम्पॉर्टंट पॉईंट अभ्यासलेले आहेत. तर या चॅप्टरमध्ये आज आपण जास्वंदाचा उभा छेद किंवा कॅलोक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोसियम हे महत्त्वाचे पार्ट्स अभ्यासणार आहोत. या चॅप्टरमध्ये हेच एक पेज खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर छोटे छोटे गोष्टी पण काही या चॅप्टरमध्ये आहेत त्या आपण अभ्यासूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, या चॅप्टरचं नाव काय आहे? वनस्पती, रचना व कार्य. आता वनस्पतीची रचना, कार्य काय आहे यामध्ये सांगितलेलं आहे. त्या अगोदर माहीत आहे का तुम्हाला, हे एक महत्त्वाचं सत्र या पुस्तकात आहे, ते तुम्हाला वाचून दाखवते. तर वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्याला पारंब्या म्हणतात. या पारंब्याचा कोणता उपयोग होत असेल? वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने या पारंब्याची संख्या वाढून त्याचे जंगल तयार होते. कोलकाता येथील इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचे वृक्षाचे झाड आहे. खूप मोठ्या परिसरात पसरलेलं आहे आणि या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे वृक्ष आपल्याला परिसरात आहे का ते सांगा, असं या माहीत आहे का सत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर वनस्पतीची रचना, कार्य याकडे वळूया. बियाच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात. आता आपल्याला या गोष्टीवर मात्र अयोग्य प्रश्न विचारू शकतो. बीजाच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास काय म्हणतात? आदिमूळ. त्यानंतर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर असं म्हणतात. जमिनीच्या खालच्या भागास आदिमूळ म्हणतात आणि जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे, जमिनीमध्ये काही वनस्पतींना मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरप्या व जमिनीच्या दूरवर पसरतात. मुळे झाडांना आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ किंवा टॅपरूट असं म्हणतात. त्यानंतर रूट हेअर्स, मूलरोम. मूलरोम कशाला म्हणतात? तर मुळाच्या टोकाच्या भागावर केसासारखे दिसणारे जे धागे असतात त्यांना मूलरोम किंवा रूट हेअर असं म्हणतात. आणि मुळाच्या टोकाला जो नाजूकसा भाग असतो किंवा मुळाची वाढ याच भागात होत असते, त्याला इजा पोचू नये म्हणून त्यावर टोपीसारखं आवरण असतं, त्याला मूळ टोपी किंवा रूट कॅप असं म्हटलं जातं. असं या चित्रात दिलेलं आहे आणि तेच मी शब्दात तुम्हाला सांगत आहे. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळं म्हणतात किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये फॅब्रिक रूट्स असं म्हणतात. मुळाचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे 2 प्रमुख प्रकार असून द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. द्विदलमध्ये कोणतं मूळ असतं आणि एकदलमध्ये कोणतं मूळ असतं यावर अयोग्य प्रश्न विचारू शकतो. तर द्विदलमध्ये कोणतं असतं? सोटमूळ आणि एकदलमध्ये तंतुमय मूळ असतात. यानंतर दुसरं आहे, मका आणि ऊस, ज्वारी जमिनीत वाढतात. मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारे अंगतुके मुळे अशी 2 प्रकारची मुळे पडतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिज व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्य मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्याकडे झालेल्या बदलामुळे त्यांना रूपांतरित मुळं म्हणतात. हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
यानंतर खोडाचे भाग. आता खोडावर पेरे किंवा नोड्स असतात, म्हणजे असे मोड आल्यासारखं, त्याला नोड्स म्हणतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. ज्या ठिकाणी खोडाच्या 2 पेऱ्यामधील अंतरास कांडे किंवा इंटरनोड म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल किंवा बड असं म्हणतात. ही झाली छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या लक्षात ठेवायच्या जेणेकरून आपल्याला यातून सोपं जाईल. आता पान किंवा पानाचे वेगवेगळे पार्ट्स यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. पानाचा पसरट भागास पर्णपत्र. पर्णाच्या कडेला पर्णधारा असतात आणि पर्णधारा या प्रामुख्याने सलग खंडित किंवा दत्तेरी असतात. आता पर्णधारा किती प्रकारच्या असतात यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. सलग, दतेरी किंवा खंडित अशा असतात. हे मी तुम्हाला चित्रातून दाखवत आहे, बाजूला पाहत जा. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणजे लिप ॲपेक्स असं म्हणतात. यामुळे मुख्यतः निम्म टोक किंवा टोकदार, गोलाकार असे प्रकार पडतात. काही वनस्पतीच्या पानांना टोक किंवा पेटल्स असतात, तर काही वनस्पतीच्या पानांना टोक नसतात. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल किंवा लिप बेस असं म्हणतात. आता काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरोभोवती पर्णपत्र असे लहान लहान पर्णिकामध्ये विभागलेले असतात. पानाचा संयुक्त पान असं म्हणतात. आता या पानांना संयुक्त पान असं म्हणतात. ही झाली पानाबद्दलची सर्व माहिती. आता पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक शीर असते. यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागले जाते. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्य म्हणजे यालाच इंग्लिशमध्ये रेटिक्युलर व्हेंटर्नीज असणारे, तर मणक्याचे पर्णपत्र समांतर शिरसंजन्य म्हणजे पॅरलल व्हेंट्रीज असणारे असतात. आता बी पाहूया. ज्यामध्ये 2 समान भाग होतात त्याला द्विदल म्हणतात किंवा डायकॉटिलेडल्स म्हणतात. जर ज्यामध्ये 2 समान भाग होत नसतील त्याला एकदल म्हणतात, मोनोकॉटिलेडस म्हणतात. ह्या गोष्टीसुद्धा मोनोकॉटिलेडस आणि डायकॉटिलेडस लक्षात ठेवायचा. आता या चॅप्टरमधला सगळ्यात महत्त्वाचा असा म्हणजे जास्वंदाचे पूर्ण उमललेले फूल आणि त्याचं केलेलं निरीक्षण. आता पूर्ण याची माहिती कण ना कण आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. तर फुलाचा लांब किंवा आखूड देठ त्याला पेटल असं म्हणतात. देठाचे 2 टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला पुष्पधारा रेप्लिकेट्स असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पधारांना असतात. निदलपुंज म्हणजेच कॅलेक्स. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकल्या असतात. त्या आवरणाला निदलपुंज असं म्हणतात. पाकळ्या हिरव्या रंगाच्या भागाने झाकलेल्या असतात त्याला निदलपुंज म्हणजे कॅलेक्स म्हणतात. कॅलेक्स कशाला म्हणतात हे विचारलं जातं. त्यानंतर दलपुंज म्हणजेच कॅरोला. आता कॅरोला काय असतो तर दलपुंज पाकळ्यांसारखे म्हणजे पेटलने बनलेले असते. वेगवेगळ्या फुलाचे दलपुंज जसे की गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, कनेरी यासारख्या फुलांचे दलपुंजाचे आकार, गंध व रंग यांचे आपण निरीक्षण करून यावर बोलता येतं. आता पुंग म्हणजेच अँड्रोशियम. फुलाचा हा पुल्लिंगी भाग आहे. तो पुंकेसराचा बनलेला असतो. त्याला परागकोश किंवा व्रत असं म्हणतात. आता अँड्रोशियम काय असतं ह्यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला. त्यानंतर गायनोसियम.
फुलाचा हा स्त्रीदली भाग असतो तो स्त्रीकेशाचा म्हणजे कॅपला ने बनलेला असतो. त्याला कुक्षी किंवा कुक्षवृत्ती किंवा अंडाशय म्हणतात. आणि परागकोश पक्व झाल्यानंतर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन बसतात. या क्रियाला परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन असं म्हणतात. आता यातील सगळा शब्दानं शब्द तुम्ही लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.